आणखीन एक महत्वपूर्ण सामना आणि आता सामन्याला होईल सुरुवात. देवा आवरे आणि त्यांच्या विरुद्ध टीम मूर 11 गोवटणे हा संघ एकमेकांच्या विरुद्ध मैदानामध्ये उतरताना पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर सिक्सर. काळामध्ये गोवठणे संघासाठी अरविंद वर्तक यांच्या शुभेच्छा येतात. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर षटकार आल्यानंतर मात्र आता हा व्हाईट सिग्नल पंच घोषित करतायत. कल्पेश ठाकूर हे षटक हाताळत आहेत आणि त्याचा पहिला बॉल साहिल गव्हाणच्या बॅट मधून बरोबर सरळ रेषेमध्ये षटकार. धाबा झाले धावफलकावर 7 आणि अगदी नजदीकची दोन्ही गाव आहेत आणि त्याच दोन गावांमध्ये हा महत्वपूर्ण सामना रंगत असताना पाहायला मिळतोय. चांगलं आयोजन, चांगलं नियोजन, सगळ्यांना आतुरता असलेली तुम्हा सगळ्यांची लाडकी स्पर्धा माजी उपसरपंच चषक तिसरा दिवस. आणखीन एक आता फटका फसलाय, फिल्डर आहे, जज करतोय. झेल निसटलाय. मोठा मासा गळ्याला लागला असता, त्याच्याकडून चूक झालीये आणि आता मात्र साहिलला मिळालं जीवदान. धावा झाल्या धावफलकावर 8 ऑन बोर्ड. 8 धावा धावफलकावर झाल्यात. क्रिकेटचा महासंग्राम, महत्वपूर्ण झेल होता, संधी होती. आता मात्र गोलंदाजाने बरोबर चेंडू हाताळला होता, क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी चूक झाली, त्याच्याकडून हा झेल निसटला आणि मिळालं जीवदान फलंदाज साहिलला. निशान वर्तक आणि साहिल गव्हाण ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही विस्फोटक फलंदाज आहेत. निशान वर्तक बायकर मॅन म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. तोच निशांत आता आपल्याला पाहायला मिळते स्ट्रायकिंग एंडला. चेंडूला सन्मान दिला, हलक्या हाताने बॉलला ढकलला, बॅकवर्ड पॉइंट मधून बॉल पर्यंत फिल्डर, त्याच्याकडून चूक. चांगलं बॅकअप, एक धाव कंप्लीट, एकाच धावेवर मिळेल समाधान. धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धावफलकावर 9 ऑन बोर्ड. सुरुवात चांगली झाली आहे, दोन्ही फलंदाज चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. यावेळेला फुल करण्याचा प्रयत्न, बॉल झालाय गुल. आणखीन एक धमाकेदार, रुबाबदार, दर्जेदार षटकार. प्रेक्षकांना विनंती, प्लीज आपण पडद्यावर बसू नका, प्लीज पडद्यावर जोर देऊ नका. त्या बाउंड्री लाईनच्या बाहेर आपण प्लीज बसून घ्या, विनंती आहे प्लीज. पहा मिळालेलं जीवदान, ते जीवदान आता कामी येताना पाहायला मिळते. आणखीन एक षटकार आलाय साईलच्या बॅट मधून. यावेळेला इनसाइड आउट फटका, चांगला स्ट्रोक होता आणि त्यानंतर मात्र आता या 2 धावा कंप्लीट केल्यात. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 2 धावा कंप्लीट. धावा झाल्या धावफलकावर आता 17 धावा धावफलकावर. थोडीशी ताकद कमी पडली या फटक्यामध्ये, चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला जरूर होता. 17 धावा धावफलकावर झाल्यात. 17 ऑन बोर्ड. शेवटचा चेंडू. यावेळेला चेंडूला फक्त दिशा दिली, हलक्या हाताने बॉलला ढकलले, स्टिअर केले, एक धाव कंप्लीट केली. पहिल्या ओव्हरचा खेळ आता समाप्त झालाय आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 18. बिनगडी बाद, टीम मूर 11 गोवटणे. गोवटणे प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये मालिकावीराचा पुरस्कार पटकावणारा खेळाडू. 39 बॉल मध्ये 119 धावा. साहिल गव्हाण इन ऍक्शन पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना आतापर्यंत 2 षटकार त्याने ठोकलेत या मॅच मध्ये. ओव्हर नंबर 2 च्या खेळाला होईल सुरुवात. नवीन गोलंदाजाला आता आमंत्रित केलं जाईल. सौरभ आले ओव्हर नंबर 2 हाताळण्यासाठी. पानदिवे 11 पानदिवे आयोजित माजी उपसरपंच चषक 2026 तिसरा दिवस.
दर्जेदार आयोजन, रोमहर्षक असे सामने पाहायला मिळत आहेत सगळ्या प्रेक्षकांच्या नजरा या मॅचवर. कारण चांगली मॅच रंगते, कारण दोन्ही सलामीवीर फलंदाज आतापर्यंत आपण पाहिलं तर पहिल्याच ओव्हरमध्ये 2 षटकार ठोकले गेलेत, 18 धावा केलेत. चांगला बॉल होता. अगदी फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न, एक धाव केली कंप्लीट. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट, चांगला कॉलिंग, चांगला कोऑर्डिनेशन आहे दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. धावा झाल्या धाव फलकावर 19. 1.1 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. हो, चांगला बॉल, प्रचंड वेगातला बॉल पाहायला मिळालाय. डॉट बॉल, रन मिळणार नाहीये. प्रचंड वेगात हा बॉल हाताळला होता गोलंदाजाने. अरे डीजे रॉकी, तुझी प्रतीक्षा आहे. चला बाबा, तू नाही तर इथं आवाजच दुमदुमत नाही. ओहो, यावेळेला बॅटची आतली गड्या जरूर घेतली होती. यष्टी रक्षकाकडून थोडीशी चूक झाली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. रन मिळणार नाहीये. आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. 19 धावा धाव फलकावर. लगातारचे दोन्ही चेंडू निर्धाव आले. डॉट बॉल, पहिल्या बॉलवर एकेरी धावा आल्यानंतर लगातारचे दोन्ही चेंडू गोलंदाज सौरभने मात्र निर्धाव हाताळलेत. WTC वर्ल्ड टेनिस क्रिकेट माध्यमातून या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट जगभरामधून हे सर्व प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. ज्यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, फिल्डर धावतोय, प्रयत्न करतोय, एक धाव कंप्लीट केली आहे. डीप मधून फिल्डर बॉल पर्यंत पोहोचलाय. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो. धाव संख्या आता जाऊन पोहोचली आहे 20. 4 चेंडूंमध्ये आतापर्यंत फक्त 2च धावा खर्च केलेत सौरभ गावंड या खेळाडूने, या गोलंदाजाने. चांगला बॉल आहे, बरोबर हाताळला होता हा बॉल देखील. प्रचंड वेगातला चेंडू होता. धाव कंप्लीट केली आहे. धाव संख्या 1 ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धाव फलकावर 21. लेग बाईची ही धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. चांगला बॉल पुन्हा एकदा हाताळला. फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न केला जाईल. मिस फिल्डिंग. एक धाव आता केली आहे कंप्लीट. म्हणजेच काय, 2 ओव्हरचा खेळ आता समाप्त झालाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 11च्या सरासरीने 22 धावा धाव फलकावर 22. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर तब्बल 18 धावा खर्च केल्या होत्या. षटकामध्ये फक्त 4च धावा गोलंदाज सौरभ गावंडने खर्च केल्यात. बावीस धावा धाव फलकावर. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर नवीन गोलंदाजाला आमंत्रित केले जाईल. ओव्हर नंबर 3. ऋषिकेश कडे चेंडू सुपूर्त केल्या. ओव्हर नंबर 3 हाताळण्यासाठी त्याला आमंत्रित केलं जाईल. पहिला बॉल चांगला होता. या बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. फिल्डर बॉल पर्यंत पोहोचलेत. लॉंग ऑन मधून एक धाव केली आहे कंप्लीट. धाव संख्या जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर 23. धावखुऱ्या आताच्या गोलंदाजाला आता आमंत्रित केलं जाईल. ओव्हर नंबर 3 हाताळण्यासाठी ऋषिकेश गावंड.
डॅनी या नावाने ओळखला जाणारा हा खेळाडू आहे. स्लोअर वन, गतीमध्ये परिवर्तन, बॉल पडल्यानंतर आता खाली राहिलाय. सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. डॉट बॉल, रन मिळणार नाहीये. अगदी पाणबुडी ज्याप्रमाणे पाण्यात जाते त्याचप्रमाणे हा चेंडू अगदी खाली राहिला होता. खूपच खाली राहणारा चेंडू. डॉट बॉल, रन मिळणार नाहीये. चांगली गोलंदाजी करतोय डॅनी. ज्यावेळेला इनसाइड आउट फटका खेळलाय, फिल्डर नाहीये, बॉल मात्र निघून गेलाय. 4 धावांसाठी चांगला स्ट्रोक. 4 धावा, आलाय चौकार. ओहो, यावेळेला फटका फसलाय. विकेट किपर बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला होता परंतु गोलंदाजाने झेल टिपलाय. विकेट आली आहे. पहिला गडी बाद. मॅच ऑन. रोहित पाटील मैदानामध्ये येताना पाहायला मिळतो. एक विस्फोटक फलंदाज रोहित पाटील. आणि अगदी आपण पाहिलं तर समर्थ चषक, या समर्थ चषकामध्ये मालिकावीराचा पुरस्कार म्हणून या खेळाडूने 4 व्हीलर पटकावली होती. आणि त्याचप्रमाणे अगदी आपण पाहिलं तर उरण पूर्व विभागामध्ये पहिला 4 व्हीलर पटकावण्याचा मान या खेळाडूच्या नावावर आहे. तो मैदानामध्ये आलाय रोहित पाटील. साहिल आउट. रोहित इज ऑन स्ट्राइक. पहिलाच बॉल खेळत असताना पुन्हा एकदा बॉल खाली राहिलाय. रन मिळणार नाहीये. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते डॅनीच्या माध्यमातून. कारण आतापर्यंत आपण पाहिलं तर डॅनीने 5 चेंडू हाताळलेत, 5 धावा खर्च केले, एक विकेट साहिल गमनची त्याने मिळवून दिली आपल्या संघाला. स्टेप आउट फटका खेळण्याचा प्रयत्न. ऑन साइडला फटका खेळलाय. डीप मध्ये फिल्डर आहे. 1 धाव कंप्लीट केली जाईल. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. चांगलं कलेक्शन, चांगला थ्रो. 3 ओव्हरचा खेळ आता समाप्त झालाय आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात धावफलकावर 28. एक गडी बाद. टीम मूर 11 गोवटणे. आता ब्रेक होईल आणि या ब्रेक मध्ये आपण ऐकतोय डीजेच्या माध्यमातून सुमधुर संगीत. टीम आपण रेडी राहा. हा सामना संपल्यानंतर या सामन्यातील विजेता संघ विरुद्ध थीम अक्षरा अँड जय हनुमान सार्डे हा सामना पाहायला मिळेल. 3 ओव्हरचा खेळ आता समाप्त झालाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 28 धावा धावफलकावर. 1 गडी माघारी परतलाय टीम मूर 11 गोवटणे. ओव्हर नंबर 4 च्या खेळाला होईल सुरुवात. सौरभला पुन्हा एकदा आमंत्रित केलं गेलंय. सौरभ गावंड
पुन्हा एकदा त्याच्यावर विश्वास दाखवलाय कर्णधाराने, त्यालाच आमंत्रित केले स्ट्रायकिंग एंडला. जर आपण पाहिलं तर अगदी विस्फोटक फलंदाज म्हणून रोहित पाटीलकडे पाहिलं जातं. तो स्ट्रायकिंग एंडला नॉन स्ट्रायकिंग एंडला निशांत वर्तक आहे. एक बायकर मॅन आहे नॉन स्ट्रायकिंग एंडला. आणि स्ट्रायकिंग एंडला जर आपण पाहिलं तर अगदी उरण पूर्व विभागातील पहिली 4 व्हीलर ज्या खेळाडूने पटकावली आहे तो खेळाडू आहे. पहिलाच बॉल प्रचंड प्रचंड वेगातला चेंडू लाऊड अपील पंचांकडे. अपील पंचांनी फेटाळली आहे, नॉट आउट. अगदी पंचांनी सांगितले त्या ठिकाणी बॅटला स्पर्श केला होता चेंडूने, हाच इशारा येतोय पंचांकडून. एक धाव मिळणार आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धावफलकावर 29-29. ओव्हर नंबर 4 प्रगती पथावर आहे. पहिला चेंडू काय हाताळलाय सौरव गावडने, प्रचंड वेगातला चेंडू पाहायला मिळाला. स्प्रेची व्यवस्था करा, रेली स्प्रेची व्यवस्था करा मैदानामध्ये. भाविक, यस भाविक देखील खूप सारी मेहनत घेतोय या संपूर्ण स्पर्धेमध्ये, त्याचं देखील कौतुक करावं लागेल. आणि अगदी आपण पाहिलं तर रायगड टीम मध्ये अंडर 16 ला देखील त्याची निवड झाली आहे. हे तर बॉल क्रिकेटमध्ये त्याची निवड आणि एक अभिमानास्पद गोष्ट आहे आपल्या संपूर्ण आयोजन समितीसाठी, संपूर्ण खेळाडूंसाठी. अगदी आपण पाहिलं खूप सारी मेहनत, म्हणजेच मैदानाची व्यवस्था असेल, मैदानावरती लागणारी व्यवस्था, मैदानामध्ये होणारा जो पुरवठा असेल, तो सातत्याने तो करत आलाय आणि त्याचं फळ आज मात्र त्याला मिळालंय. स्ट्रोक खेळलाय यावेळेला, स्ट्रोक मध्ये होता जोर, बॉल गेलाय 6 धावांसाठी, 6 षटकार. काय स्ट्रोक पाहायला मिळाला, वॅकिंग स्ट्रोक होता, बॉलला पाठवलं 6 धावांसाठी. ओ यावेळेला दांडी 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 गुल, फर्निचर डिस्ट्रॉय, विकेटचं होतंय पतन, लाकूड तोड्या गोलंदाजी, विकेट. बॅटर काय बॉल टाकला होता, प्रचंड वेगातला चेंडू बरोबर यस्टनवर जाऊन आदळला आणि विकेट आली आहे. बॅटर आपण पाहिलं तर अगदी निशांत वर्तकची केस संपुष्टात आली आहे, म्हणजेच का आता दोन्ही सलामीवीर फलंदाज माघारी परतले. टीम मूर 11 गोवटणे या संघाचे षटकार आल्यानंतर कमबॅक केले गोलंदाज सौरभने. धावा झाल्या धावफलकावर 35, 35 धावा धावफलकावर. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय, खूप सारी मेहनत आपण पाहिलं तर या संपूर्ण मैदानामध्ये घेतली आहे. अहोरात्र तहान भूक झोप सर्व काही विसरून श्यामजी मोकाशी असतील, वीरेंद्रजी पाटील असतील, समीरजी म्हात्रे, आर के पाटील आणि संपूर्ण पानदिवे 11 पानदिवे संपूर्ण आयोजन समितीचं देखील कौतुक करावं लागेल. कारण 5 दिवस हा क्रिकेटचा महासंग्राम, आज या स्पर्धेचा 3रा दिवस. व्हाईट बॉल आता पंच घोषित करतात, अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. 36 धावा धावफलकावर झाले, 36. लॉस ऑफ 2 विकेट. टीम मूर 11 गोवटणे. या वेळेला स्ट्रोक खेळलाय, क्षेत्ररक्षक नाहीये, बॉल निघून जातोय, 6 साठी षटकार हमेशा बॅट मधून.
रॉकी. अगदी डीजी रॉकी यांचं देखील कौतुक करावं लागेल, कारण मंत्रमुग्ध करतायत या गाण्यांनी सर्व प्रेक्षकांना देखील. हो, आणखीन एक बॉल झेल टिपला गेलाय. विकेट, बॅटर आउट. योगेशने झेल टिपलाय. अमिश मात्रे माघारी परतले आहेत. अमिश माघारी परतल्यानंतर मैदानामध्ये येत असताना पाहायला मिळत आहेत. अमोल मात्रे बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळतील. धावसंख्येचा विचार केला तर 42 धावा धाव फलकावर झाले. 3 गडी माघारी परतलेत. आतापर्यंत या मॅच मध्ये टीम मूर 11 गोवटने काय गोलंदाजी पाहायला मिळते. सौरभची कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं देखील. चांगला बॉल आहे. समोरच्या दिशेने फटका खेळलाय. हलक्या हाताने बॉलला ढकलले. लॉंग ऑन मधून बॉल पर्यंत फिल्डर एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होईल का? दुसरी धाव देखील आता पूर्ण केली आहे. म्हणजेच काय, ओव्हर नंबर 4 चा खेळ आता समाप्त झालाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावर 44 11च्या सरासरीने 44 धावा धाव फलकावर झाल्या. 3 गडी माघारी परत येतात. आता शेवटचे 6 बॉल अजूनही शिल्लक आहेत या पहिल्या डावातील. माजी उपसरपंच चषक 2026 आपण पाहतोय. कोण जिंकणार ही मॅच त्याकडे सगळ्यांच्या नजरा असतील, कारण एका बाजूला मूर 11 गोवटणे संघ आहे, दुसऱ्या बाजूला देवा आवरे हा संघ पाहायला मिळतोय. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. नवीन गोलंदाजाला आता आमंत्रित केलं जाईल हे 6 चेंडू हाताळण्यासाठी. पांदिवे गावचे एक लेजेंडरी क्रिकेटर शरदजी म्हात्रे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन. शरदजी म्हात्रे सर, आपणास विनंती असेल आपण या. आपलं हार्दिक स्वागत आहे. व्यासपीठावर विराजमान व्हा. माजी उपसरपंच चषक 2026 या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. नवीन गोलंदाजाला आता आमंत्रित केलं जाईल. राज पाटील कडे चेंडू सुपूर्द केलाय. डावखुऱ्या आताचा गोलंदाज आहे राज पाटील. आतापर्यंत 2 डावखुऱ्या हाताचे गोलंदाज आपल्याला या मॅच मध्ये, या इनिंग मध्ये पाहायला मिळाले. ऋषिकेश गावंड होता, तो देखील डावखुऱ्याचा हाताचा गोलंदाज पाहायला मिळाला. आता हे शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी राज पाटील आलाय, तो देखील डावखुऱ्या हाताचा गोलंदाज आहे. लास्ट 6 बॉल्स टू गो. धावा झाल्या धाव फलकावर 44. 6 बॉल मध्ये आणखी किती धावा येतील पाहायचंय. पहिल्या ओव्हरमध्ये 18 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये 4, तिसऱ्या ओव्हरमध्ये 6 आणि चौथ्या ओव्हरमध्ये 16 धावा खर्च केल्या होत्या सौरभने. बरोबर आमचे गुणलेखक सांगतायत पहिल्या 2 ओव्हरमध्ये 22 धावा होत्या, दुसऱ्या 2 ओव्हरमध्ये 22 धावा होत्या आणि या 5व्या षटकातील पहिला बॉल निघून जातोय 6 धावांसाठी. षटकार. पहिलाच बॉल रोहित पाटीलच्या बॅट मधून तडाखा पाहायला मिळाला. षटकार. शेवटचे 5 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. धावा झाल्या धाव फलकावर आता 50 ऑन अ बोर्ड. टीम मूर 11 गोवटने 50 धावांचा आकडा आपल्याला पाहायला मिळतोय धाव फलकावर. पुढचा बॉल ऑन साइड खेळलेला फटका. यावेळेला डीप मध्ये फिल्डर आहेत. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न. हो एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. शेवटच्या क्षणाला नो हा कॉल दिलाय रोहितने. फलंदाज अमोलला एकच धाव मिळणार आहे. धावा झाल्या धाव फलकावर आता 51 ऑन बोर्ड. शेवटचे 4 बॉल अजूनही शिल्लक आहेत या पहिल्या डावातील. चांगली मॅच रंगते, चांगली फलंदाजी पाहायला मिळते. रोहित पाटीलने आतापर्यंत एक षटकार ठोकलाय या मॅच मध्ये. यावेळेला समोर फटका खेळण्याचा प्रयत्न. वाईड लॉंग ऑफ मधून बॉल पर्यंत फिल्डर पोहोचले. एक धाव कंप्लीट केली. एकाच धावेवर आता समाधान मानावं लागणार आहे. धावा झाल्या धाव फलकावर 52 धावा धाव फलकावर झाल्यात. अजूनही शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत.
गोलंदाज राज पाटीलचा विचार केला तर पहिल्याच बॉलवर षटकार ठोकला होता फलंदाजी करत असताना बॅट रोहित पाटीलने आणि त्यानंतर कमबॅक करत असताना पाहायला मिळतो गोलंदाज. नेक्स्ट बॉल. हो, चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. या बॉलवरती देखील आपण पाहिलं तर एक धाव घेतली आहे. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. डेंजर एंडला थ्रो आहे. त्या तोपर्यंत आपण पाहिलं तर अगदी 2 धावा कंप्लीट देखील केल्या आहेत. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर टीमची 54. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. कानामंत्र दिला जातोय गोलंदाज राज पाटीलला, कारण शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 54 धावा धाव फलकावर झाल्यात. मागील मॅचचा विचार केला तर 58 धावा केल्या होत्या पहिल्या डावामध्ये. टीम अक्षर अँड जय हनुमान सारडी या संघाने आणि त्यानंतर मात्र बॅटिंग करत असताना शिवाय एंटरप्राइजेस दिघाटी या संघाला पराभवाचा धक्का बसला त्या मॅच मध्ये. त्यानंतर मात्र पुढील फेरीमध्ये प्रवेश मिळवला टीम अक्षर अँड जय हनुमान सारडी या संघाने. चांगला बॉल आहे. क्षेत्ररक्षक आहेत, बॉल अडवण्याचा प्रयत्न करतायत. बॉल हाताला स्पर्श करून निघून जातोय. 4 धावांसाठी चौकार. चांगला प्रयत्न केला होता योगेशने बॉलला रोखण्याचा. तो यशस्वी ठरला. चौकार आलाय बॅट रोहित पाटीलच्या बॅट मधून. नेक्स्ट बॉल. हाफ ट्रॅक बॉल उडवलेला बॉल निघून जातोय. 6 षटकार. धन्यवाद. पहिल्या डावाचा खेळ आता समाप्त झालाय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावर 64 जिंकण्यासाठी 30 बॉल आणि 30 बॉल मध्ये 65 धावांची गरज असणार आहे टीम देवा आवरे या संघाला हा सामना जिंकण्यासाठी. पहिलं सत्र संपतोय. दुसऱ्या सत्रामध्ये आपण आवाज ऐकूया परीक्षित शिंदे यांचा. धन्यवाद अभिषेक सर. तर आजच्या दिवसातील चौथा सामना अर्थात देवा आवरे विपक्ष मोर 11 गोवटणे या 2 संघादरम्यान सामना चालू असताना इथं मोर 11 गोवटणे संघाने तब्बल 64 धावसंख्या कुठून 65 धावसंख्यांचं उद्दिष्ट समोर ठेवलंय ते देवा आवरे संघासमोर. तर आवरे संघ कितपर्यंत हे धावसंख्यांचं पार करतायत ते आपल्याला थोड्याच वेळात इथं पाहायला मिळणार आहे. देवा आवरे संघाचा जर विचार केला तर योगेश, सौरभ, माजी क्रिकेटपटू शरद जनार्दन म्हात्रे यांचं इथं शुभ आगमन झालेलं आहे. आयोजकांच्या वतीने त्यांचं सुद्धा इथं हार्दिक स्वागत असेल. अगदी शरद असेल, गणेश असेल, सुनील असेल, या खेळाडूंचा नेहमीच आठवण येते. आणि आज स्वतः खेळत नसले ना तरी त्यांचे चिरंजीव आपल्याला या सामन्यामध्ये अनेक वेळा खेळताना आपण पाहतोय. असं व्यक्तिमत्व लेजंड क्रिकेट शरदजी.
तर पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं JR लॉजिस्टिक मैदानावरती सहर्ष स्वागत आहे. आजच्या दिवसातील शेवटची लढत पहिल्या फेरीतील अर्थात देवा आवरे विपक्ष मोर 11 गोवटणे. परीक्षेचा आपल्याला थांबवतोय, सन्मानाकडे बोलूया. थोडीशी विश्रांती आहे. सामना सुरू होण्या अगोदर आपल्या व्यासपीठावर अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न झालेले व्यक्तिमत्व, पांदिवे गावचे अगदी लेजंड क्रिकेटपटू, ज्यांच्याकडून अनेक सामने आपण जिंकताना पाहिले होते, अशा प्रकारचं आणखी 2-4 खेळाडूंची मी देखील नावं घेतली. अशा प्रकारचं व्यक्तिमत्व शरदजी म्हात्रे यांचा शुभ सन्मान आपण होताना पाहतोय. मी विनंती करतोय आयोजकांना, पांदिवे 11 पांदिवेच्या वतीनं आदरणीय शरदजी म्हात्रे लेजंड क्रिकेटपटू पांदिवे यांचा शुभ सन्मान करायचा आहे. माहिती उपदार शाल असेल, मांगल्याचं प्रतीक पुष्पगुच्छ असेल आणि या आयोजनाची अर्थातच पांदिवे 11 पांदिवे कडून एक गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देखील असेल. धन्यवाद. अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आलेल्या पाहुण्यांचा सन्मान आयोजकांच्या वतीने अगदी चाणाक्ष नजर आयोजकांची जिथं जिथं आपले मान्यवर उपस्थित असतील, मग समालोचन कक्षामध्ये असतील किंवा प्रेक्षकांच्या गर्दीमध्ये असतील, तिथून आदराने त्यांना बोलवून सन्मान केला जातोय. असं हे आयोजन अर्थातच पांदिवे 11 पांदिवेचं माजी उपसरपंच चषक 2026. वळूया पुन्हा एकदा समालोचनाकडे. आवाज असेल परीक्षित शिंदे सरांचा. धन्यवाद वर्तक सर. तर सलामवीर अर्थातच देवा आवरे संघाकडून योगेश पाटील आणि नॉन स्ट्राईक एंडला सध्या तरी 20वा घेताना दिसतोय. एक अष्टपैलू असा फलंदाज सौरभ गावंड. 65 धावसंख्यांचं उद्दिष्ट. समोर गोवटणे संघ. कितपर्यंत हे पारड जड जाईल की अवजड जाईल ते थोड्याच वेळात आपल्याला पाहायला मिळणार आहे. गोवटणे संघाकडून प्रथम सलामवीर गोलंदाज अर्थातच परेश पाटील गोलंदाजी मार्कवर आपल्याला दिसत आहेत. परेश टू योगेश. बेस्ट वर्सेस बेस्ट मुकाबला असणार आहे. जवळजवळ 15-16 पावलांचा रनअप असणार आहे 50 पार करून. येस, द गेम इज ऑन. राईट मोर मारा. पहिला चेंडू गुडलँड स्पॉट वरती पडल्यानंतर चेंडूनी थोडीशी उचली घेतली आणि यष्टी रक्षकाचा वेध घेतोय. पहिलाच निर्धाव चेंडूची सांगता इथं पूर्ण केली जाते. 65 धावसंख्यांची गरज असताना इथं अशा प्रकारची गोलंदाजी होणं खरं तर गरजेचं आहे, परंतु ही गोलंदाजी कितपर्यंत चांगली ठरू शकते हे दोन फलंदाज जोपर्यंत मैदानावरती आहेत तोपर्यंत होत्याचं नव्हतं करू शकतात. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी. बॅटची हलवार कडा केलेली आहे. चेंडू जातोय सीमा रेषा पलीकडे. धन 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 धन. चौकार. योगेश आणि नजाकत पद्धतीने इथं बॅटची एक कडा लावली आणि चेंडू स्लिपच्या दिशेने तिथं पाठीमागे चौकार आणून ठेवला. पुन्हा एकदा परेश तयार असणार आहे. यावेळेला फुलटॉस चेंडू बॉटची आतली कडा घेतली चेंडूने. पाहूया झेल खाली क्षेत्ररक्षक. येस, यावेळी क्षेत्ररक्षकाने कोणतीही चुकी नाही केली. झेल वज्रमुठीत कैद केला जातोय. संपुष्टात येईल योगेश पाटील यांचा खेळ. आताच ज्या व्यक्तिमत्वाचा व्यासपीठावर अगदी अतिथी कक्षामध्ये यथोचित सन्मान केला गेला, अगदी पांदिवे गावचे लेजंड क्रिकेटपटू मान्य श्री शरद जनार्दन म्हात्रे याचकडून या शृंखलेसाठी या आयोजनासाठी पांदिवे 11 पांदिवेला तब्बल 1000 रुपयाची धनराशी देणगी रूपाने प्राप्त झालेली आहे. आयोजकांच्या वतीनं मनापासून धन्यवाद. तिसऱ्या चेंडूवरती इथं योगेश पाटील यांची खेळी संपुष्टात येते.
रणात जिंकायचं असेल तर खऱ्या अर्थाने इथं शत्रूच्या मनात आधी पहिलं खच्चीकरण करता यायला पाहिजे. जी माणसं मनाने पराभूत झालेली असतात ती रणात जिंकूच शकत नाहीत आणि जी माणसं मनाने जिंकलेली असतात ती रणात पराभूतच होऊ शकत नाहीत. मन ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. मना इतका सामर्थ्यशाली कोणीच नाही. आता होतं भुईवर गेलं गेलं आबाई, कारण मना इतका सामर्थ्यशाली कोणीच नाही. जर शरीर युद्धाला तयार करायचं असेल तर पहिला आधी मन तयार करायला असायला हवं. पुन्हा एकदा इथं परेश गोलंदाजी मार्कवर तयार. नवीन फलंदाज तिथं त्याचा सामना करतील ऋषी पाटील. अष्टपैलू असा आवरे संघाचा इथं फलंदाज दाखल होताना दिसतोय. थोडासा रनअप मध्ये मिसमॅच. पुन्हा एकदा परेशाला फेकी करावी लागणार आहे. एक योगेश तुर्पाचा एक्का परतल्यानंतर पूर्ण जी सामन्याची सूत्र असणार आहेत ती पूर्णपणे सौरभ यांच्या खांद्यावरती असणार आहेत. 65 धावसंख्या आणि आता धावसंख्या झालेल्या आहेत ते फक्त 4. यावेळचा चेंडू बॅटच्या मधोमध आलाय परंतु उंची जास्त, लांबी कमी, झेल खाली क्षेत्ररक्षक एस. पुन्हा एकदा इथं मोठा हादरा बसतोय. हादरा क्रमांक दुसरा ऋषी पाटील बॅक टू द पवेलियन. समुद्र कितना गहरा है उसकी गहराई जाने बिना उस पर राज नहीं किया जा सकता. खरं तर खोली जाणून घ्यायला हवी. फलंदाज वारंवार का ते प्रयत्न करतात, कारण जी चुकी इथं योगेश पाटीलने केली त्याच प्रकारे चुकी ही ऋषी पाटील करताना दिसतोय. पूर्णपणे ज्या प्रकारे योगेश बाद झाला तशाच प्रकारे इथं ऋषी देखील परतला जातो. या ऋषीची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होताना दिसतोय यश. यशला यश मिळवायचं असेल तर या गोलंदाजांवरती तुटून पडायला लागेल. देवा ग्रुप साठी इथं मयूर गावंड यांच्याकडून इथं शुभेच्छा आलेल्या आहेत. आवरे गावचे हितचिंतक असणार आहेत मयूरजी गावंड. त्यांच्याकडून देवा ग्रुप आवरे संघाला इथं भरभरून शुभेच्छा आलेल्या आहेत. पुन्हा एकदा या यशला इथं यश मिळवून द्यायचं असेल तर इथं या गोलंदाजांवरती तुटून पडायला लागेल, परंतु तुटून पडू देत नाही. गोलंदाज चाणाक्ष असणार आहे. गोलंदाजाचं नाव असणार आहे परेश. एका मागोमाग एक 2 हादरे देतोय देवा आवरे संघाला. हाकेच्या अंतरावरती असलेले हे 2 लगतचे गाव आपल्याला एकमेकांविरोधात खेळताना दिसत आहेत. शांत पद्धतीचा खेळ अद्यापपर्यंत पाहायला मिळतोय. परेश टू यश. यावेळचा चेंडू शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी, नाका जवळून चेंडू जातोय. यशला समजत नाही, पूर्णपणे निर्धाव जातोय चेंडू. जखडवून ठेवताय फलंदाजांना. अद्यापपर्यंत एक धूर्त फलंदाज नॉन स्ट्राईक एंड वरती आपल्याला खेळताना दिसतोय, परंतु अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारचा चेंडू त्यांनी खेळला नाही. सौरभ गावंड अद्यापपर्यंत तिथं विसावताना दिसतोय आपल्याला. यावेळचा चेंडू सेम डिलिव्हरी होती, तिथं फक्त 1 पाऊल पुढे गेला आणि इथं षटकाची समाप्ती होते. षटक क्रमांक 1 समाप्त झालंय. षटक क्रमांक 1 च्या समाप्तीनंतर धाव संख्या जर बघितली देवा आवरे संघाची तर 2-4 शांत अशी सुरुवात झालेली आहे. ज्या प्रकारे सुरुवात पाहिजे होती तशा प्रकारे सुरुवात झाली नाही. पूर्णपणे पहिल्या षटकाचा कंट्रोल आहे तो पूर्णपणे गोवडणे संघाकडे असणार आहे. बिग पंचांना विनंती असणार आहे गेम स्पीडअप करायचा आहे. जरा विरू असतील तिथे प्लीज गेम स्पीडअप करा. कोणत्याही प्रकारची टीम मीटिंग जास्त वेळ तिथं लावू नका. अजूनपर्यंत एक सामना खेळवायचा आहे. सारडे संघ रेडी असणार आहे. मावळतीचा सूर्य दिवसाचा शेवट किती सुंदर असू शकतो हे दाखवून देतो, परंतु तो कोणाला थांबत नाही. आपल्याला वेळेअवधी सामने संपवायचे आहेत. सारडे संघ रेडी असणार आहे. जो कोणी या संघामधून विजयी संघ होईल तो सारडे संघाविरोधात लढेल. पुन्हा एकदा दुसरं षटक प्रगतीपथावर. निशान गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक दुसरं तर सांघिक वैयक्तिक पहिलं तर सांघिक दुसरं षटक प्रगतीपथावर घेऊन येताना दिसतोय, परंतु आता त्याचा सामना करणार आहेत सौरभ गावंड. बेस्ट वर्सेस बेस्ट मुकाबला. ईट का जवाब पत्थर से देना होगा. निशान टू सौरभ. पाहूया यावेळचा चेंडू लोअर फुलटा चेंडू होता. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये फलंदाजाला पार करतोय की काय पाहूया. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न असणार आहे. यशची चाल बघा अक्षरशः तिथं चित्त्याच्या चपलाने. 4थ्या धावेचा प्रयत्न. यश या प्रकारे इथं 4थी धाव चौथ्या स्वरूपात
पलून काढलेले आहे. जिथं एक धाव होती तिथं दोन धावा होती तिथं ओव्हर थ्रो झाल्यामुळे इथं चौथी धाव देखील मिळते. आवरे संघाला 4 धाव संख्येने इथं धावून आलेल्या आहेत धावा. झपाट्याने संघ वाढला जातो. संघाची धावसंख्या जर बघितली तर 8 धाव संख्या. जिथे एक धाव येते तिथे 4 धावा खर्च करून बसलेला आहे गोवटणे संघ. निशांत वर्तक जान टाकून गोलंदाजी करताना दिसतात. ही विकेट महत्वाची असणार आहे गोवटणे संघाला, परंतु ही विकेट सहजासहजी तुम्हाला मिळणार नाही, कारण त्यांनाही या सामन्याचं मूल्य माहिती असणार आहे की माझी किंमत कितपर्यंत असणार आहे. पुन्हा एकदा सौरभ, यावेळचा चेंडू सेम डिलिव्हरी, डान्सिंग डाऊन द ट्रॅक, स्ट्रेट ड्राइव्ह पद्धतीने खेळून गेले. सीमारेषा पार जातो चेंडू, दंदन चौकार. पहिल्या चेंडूवरती 4 धावा धावून नंतर स्ट्रेट ड्राइव्ह पद्धतीने एक चौकार आणलाय. निशांच्या गोलंदाजीने पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी, झेल खाली क्षेत्ररक्षक, परंतु कमालीचा तिथे इफोर्ट रोहित यांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव काही रोखू शकत नाही. ज्या पद्धतीने फील्ड सेटअप केली होती तशाच प्रकारे इथं गोलंदाजी करताना दिसतोय निशांतला देखील लेदर क्रिकेटचा चांगलाच अनुभव आहे. टेनिस क्रिकेट देखील तो चांगला खेळतो, परंतु इथं दोन्ही एकमेकांच्या जवळ असणारे गाव, एकमेकांची खेळी जाणून असणारे फलंदाज आणि गोलंदाज एकमेकांविरोधात आपल्याला खेळताना दिसत आहेत. निशांतचे 3 चेंडू हाताळल्यानंतर धाव संख्या येते 3 चेंडून त्याच्या 9 आणि संघाची धाव संख्या होते 13. पहिल्या षटकामध्ये 4, अद्यापपर्यंत 3 चेंडू फेकून काढलेत, 9 धाव संख्या आल्यात. टोटल धाव संख्या स्कोर बुक वरती 13 धाव संख्या आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा यश, एक डावखुरा असा फलंदाज. स्लोवर डिलिव्हरी, वाह, कमालीचा चेंडू फेकला गेला होता तिथं, पूर्णपणे जखडवून ठेवलाय. अशा प्रकारचे चेंडू येणं गरजेचं असणार आहेत. प्रत्येक निर्धाव चेंडू तुम्हाला प्रेशर मध्ये ढकलत नाही. गोवटणे संघ इथं पूर्णपणे ताकदीने गोलंदाजी करताना दिसत आहेत. खरं तर हे चेंडू क्रिकेटमध्ये दबाव टाकण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत आपल्याला फलंदाजांवरती. यश गावण अद्यापपर्यंत एक सुद्धा धाव आपल्या संघाला आणू शकला नाही. सलग 3 चेंडू डॉट झालेला आहे. फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा लॉंग ऑन कडे ट्रॅव्हल होते. 2 क्षेत्ररक्षा मधोमध जातोय, सीमारेषा पार येतोय, खणखणीत चौकार. सौरभला खऱ्या अर्थाने इथं तुटून पडायला लागेल. संकटांवर अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे. इतिहास घडवला जाईल का? गोवटणे की आवरे, कोण विजयी संघ होईल? क्रिकेट हा खेळ इथं मात्र सरड्यासारखा रंग बदलताना आपल्याला जरूर दिसणार आहे. वारंवार जितके आपण पुढे जाऊ तितक्या अर्थाने आता पुढे जाईल खेळ. पुन्हा एकदा यावेळचा चेंडू ब्रह्मास्त्र फेकला गेलाय. पूर्णपणे इथं कोणत्याही प्रकारचा फटका मारू देत नाही निशांतला देखील माहिती आहे मोठा फटका आला तर धाव सारख्यांचा टार्गेट आहे तो कमी होईल. परंतु इथं 2 षटक समाप्त होतात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर निशांतने दुसऱ्या षटकामध्ये फक्त धावा खर्च केलेल्या आहेत 14 आणि धावा झाल्यात संघाच्या 16 धाव संख्या. 18 धाव संख्या पाहायला मिळतात आवरे संघाच्या. चला मी 12व्या प्रतिनिधींना विनंती करतो की मैदानामध्ये जलपाणी न्यायचं आहे. पहिल्या षटकामध्ये 4 धावानंतर 14 धावा खर्च केल्यात निशांत वर्तकने. पहिलं षटक फेकलं गेलं होतं परेशने 4 धावा खर्च करून फक्त 2 विकेट आपल्या संघासाठी मौल्यवान ज्या 2 विकेट आहेत त्या प्राप्त करून दिलेल्या आहेत. परंतु निशांत याने फारशी चांगली कामगिरी केली नाही. परंतु आता तिसरं षटक जवळजवळ परेश पाटील येतोय की काय ते बघायचं आहे. वीरू काय सूचना आहे? काय नाही. ड्रिंक्स ब्रेक असणार आहे. ड्रिंक्स ब्रेक मध्ये काय स्ट्रॅटेजी निर्माण होईल?
शनिवार असून देखील पूर्णपणे गर्दी आहे सर वर्तक सर मैदानावरती. अखंड मला वाटते क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखले जाते उरण पूर्व परीक्षित विभाग. आपल्याला माहिती आहे की महालन असो किंवा इतर विभाग असो, ज्या ज्या विभागामध्ये पूर्व विभागाचा एक दुसरा जरी संघ असला, कारण त्या प्रकारचे आयोजक देखील पाहतात, जिथं ज्या दिवशी तुम्हाला गर्दी हवी असेल ना त्या दिवशी पूर्व विभागाचा लॉट ठेवला जातोय. नक्कीच नक्कीच जर गर्दी पाहिजे असेल तर पूर्व विभागातला एक संघ मालन विभागाने घेऊन बघा आणि गर्दी बघा फक्त कशी होते ती. पुन्हा एकदा संकटांना घाबरून जर तुम्ही दूर जात असाल तर संकट तुमच्या मागे येत राहतील आणि संकटांना दमदारपणे सामोरं गेलात तर संकट तुमच्यापासून दूर निघून जातील. यश आणि अपयश आपल्यामध्ये असते ती फक्त भीती. ज्या गोष्टीची भीती वाटते त्या गोष्टीवर सरळ आक्रमण करायला लागेल इथं यश आणि सौरभला. परंतु आता तिसरं षटक प्रगतीपथावर परेश पाटील वैयक्तिक दुसरा असणार आहे. यावेळचा चेंडू सुसाट वेग धारण करून इथं मात्र ही गोवटणे गावाची जी सुसाट एक्सप्रेस आहे ती पांदिवीच्या मैदानावरती आपल्याला धावताना दिसतोय. दुसरं षटक हाताळताना पहिला चेंडू निर्धाव आणला जातोय. क्रिकेट हा फक्त खेळ नाही तर तो असंख्य भावनेचा हिंदोला आहे. इमोशन भरले गेलेले आहेत प्रत्येक चेंडू मागे. कोण जिंकेल थोड्याच वेळात आपल्याला इथं समजलं जाणार आहे. दुसरा चेंडू असणार आहे षटकामधला. थोडस क्षेत्ररक्षण क्लोज केलं जातंय. यश टू परेश. यावेळचा चेंडू थोडासा स्लो केला होता चेंडू, परंतु जमीन कार्पेट पद्धतीने खोदून काढला चेंडू. एक धाव काय तिथं रोखू शकत नाहीत. एकेरी धाव संख्येने जे जिम्मेदारीचं ओझ आहे ते ओझ सौरभच्या अंगावरती जास्त असणार आहे, कारण देवा आवरे संघ त्यांच्याचकडे जास्त आशेने पाहणार असणार आहे. पुन्हा एकदा पाहूया तिथं सौरभ एखाद मोठा पटका आणतील का. धाव संख्येला चालना अजूनपर्यंत मिळाली नाही पाहिजे तशी, परंतु इथं सौरभ गावण पाहूया. सौरभ टू परेश थोडस क्षेत्ररक्षण चेक करतायत परेश. त्यांना देखील माहिती आहे समोर एक ट्रम्प कार्ड असणार आहे. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा ब्लॉक फेकला गेला आणि पुन्हा एकदा सन्मान दिलं गेलंय. अक्षरशः इथं झेरबंद करून ठेवलेला आहे त्या दोन फलंदाजांना. कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. एकापेक्षा एक वेगवेगळे चेंडू या गोलंदाजाने अजूनपर्यंत फेकले गेलेले आहेत. पहिला चेंडू निर्धाव, नंतर सलग एकेरी धावा दोन चेंडूंवरती आलेला आहे. फक्त आणि आपल्याला स्ट्राईक रोटेशन पाहायला मिळते. स्ट्राईक रोटेशन शिवाय चौकार षटकार अद्यापपर्यंत आपल्याला पाहायला मिळत नाही. पुन्हा एकदा तिथं यश एखाद पटका आणील का. या चेंडूला खरं तर तुम्ही स्टँड मध्ये पोहोचवू शकता नाही, परंतु पुन्हा एकदा वेगावर स्वार. काय प्रचंड वेग धारण केला. वेग 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 आणि प्रचंड वेग आणि गोवटण्याच्या तंबू मधून फक्त गजर 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 आणि टाल्यांचा गजर पाहायला मिळतोय. पाच चेंडू डॉट अद्यापपर्यंत झालेला आहे यश आणि धाव संख्या फक्त काढून काढलेल्या आहेत ते 6. जवळ 9 चेंडू खेळलेला आहे हा फलंदाज. या फलंदाजाला तुटून पडायला लागेल. यावेळचा चेंडू फक्त बॅट गोपनी सारखी फिरली होती, परंतु समीकरण तेवढंच चांगलं नाही. पूर्णपणे दबावामध्ये टाकण्यात जातं. इथं यशला पूर्णपणे जखडवून ठेवलंय. दबाव तंत्र वाढवला जातोय. प्रेशर 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 फक्त आणि फक्त प्रेशर पाहायला मिळते या सामन्यामध्ये. काय कमालीची गोलंदाजी करतोय परेश पाटील. 5 चेंडू फक्त टाकून फक्त 2 धावा खर्च केल्यात. शेवटचा चेंडू असणार आहे. यावेळी सफल होऊन मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूने अतिरिक्त उचली घेतली आणि डबल किपरला देखील मिस करत चेंडू जाते चाटत पुसट सीमारेषा पलीकडे. चौकार. तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे ती 2 बाद 24 धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते. आता येणारे 12 चेंडू आणि 41 धाव संख्येची गरज असणे. गोवटणे संघाला विनंती असेल प्लीज सामना स्पीडअप करायचा आहे. तुम्ही ड्रिंक बिक मध्ये स्ट्रॅटेजी निर्माण केली होती. वारंवार तुम्हाला इथं टीम मीटिंग घेऊ देणार नाहीत पंच. पुन्हा एकदा सामन्यामध्ये अजूनपर्यंत जान आहे. जोपर्यंत सौरभ गावण नावाचं वादळ या मैदानावरती आहे तोपर्यंत हे वादळ कधी पण घोंगावू शकते. पुढील गोलंदाज असणार आहे अमिश म्हात्रे.
वैयक्तिक पहिलं तर संघाकडून चौथं षटक असणार आहे. 12 चेंडू आणि 41 धावसंख्यांची गरज असणार आहे. प्रति षटका मागे 20.50 धावसंख्या तुम्हाला कुटाव्याच लागतील. सौरभ गावण यांना रौद्र रूप धारण करायचं असेल तर इथं तुटून पाडायला लागेल गोलंदाजांवरती. खर तर प्रेक्षक वाट पाहतात सौरभ गावणच्या बॅट्स मधून चौकार षटकारांची आतिषबाजी कधी होईल. अमिश म्हात्रे असणार आहेत गोलंदाज त्याच्या समोर. अजूनपर्यंत पूर्णपणे कंट्रोल जर बघितला, पूर्णपणे जर 70% कंट्रोल असणार आहे तो गोवटनेच्या बाजूने असणार आहे, तर 30% आवरे संघाच्या बाजूने असणार आहेत. पुन्हा एकदा अमिश टू सौरभ, एखाद मोठा पटका येईल का? येस, काही या प्रकारे बघूया चेंडू कुठे जाते. चेंडू गेलाय, भिरकावून दिलाय सीमारेषा पलीकडे. षटकार. अरे चेंडूचा आपण पाहू शकता सुमधुर संगीत डीजे रॉकी यांच्या माध्यमातून. अशा प्रकारचे संगीत येणं गरजेचं आहे. शांत समुद्र कधी उत्तम खलाशी निर्माण करू शकत नाही. समुद्र किती उधाणलेला असला, लाटांवर लाटा कोसळत असल्या आणि या वादळ वाऱ्यातून तुम्ही तुमची नौका दुसऱ्या किनाऱ्यावरती पोहोचवता, तुम्ही तेव्हाच सर्वोत्तम मानले जाता. पुन्हा एकदा पायांवर टार्गेट केलं होतं, परंतु कीपरच्या हातातून चेंडू सटकला. चेंडू जाईल सीमारेषा लगतच, परंतु नाही. क्षेत्ररक्षण कमालीचं होतं तिथं. डबल कीपर धावला होता. चेंडू मागे वाईड चेंडू येतोय. 1+2 धावसंख्या येतो इथं. वाईड +2 धावसंख्या पाहायला मिळते. 3 धावसंख्यांच्या मोबदल्यात आपल्याला संघाची धावसंख्या पाहायला मिळते 33 धावसंख्या. एक चेंडू फक्त टाकला गेला. एक चेंडू मध्ये 9 धावसंख्या खर्च करून बसला हा आमिषला कुठेतरी बॅकफुटवर ढकललं गेलंय. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू स्ट्रेट ड्राइव्ह पद्धतीने झेल खाली क्षेत्ररक्षक. कमालीचा झेल. इथं पूर्णपणे जजमेंट बघितला तर पूर्णपणे क्षेत्ररक्षकाच्या बाजूने इथं कौल लागला गेलेला आणि फलंदाज बाद होतोय. इफोर्ट जर बघितला क्षेत्ररक्षकाचा, तर क्षेत्ररक्षकाला टाळ्यांचा प्रतिसाद झालाच पाहिजे गोवटण्याच्या संघाकडून. कारण कमालीचा इफोर्ट तिथं पूर्णपणे बॉडी वेट होता, तो सीमारेषा अलीकडेच त्यांनी ठेवला होता. आणि या सौरभ गावंडला पूर्णपणे जेरबंद करण्यात यश प्राप्त केले गोवटणे संघाने. पुन्हा एकदा सौरभची जागा भरून काढण्यासाठी पुढील फलंदाज मैदानामध्ये दाखल होताना दिसतोय साहिल भोईर. इथं जर यश मिळवायचं असेल तर संघर्ष करावा लागेल. संघर्ष कितपर्यंत होईल, यशाला शॉर्टकट नसतो. आणि एकदा का यशाची वाटचाल सुरू झाली की त्याला युटर्न ही नसतो. युटर्न जर मिळाला तर इथं मात्र सामन्याचं होतं ते नव्हतं पाहायला मिळेल आपल्याला. परंतु अमिश यांनी मोठा मासा गालाला लावलाय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार असणार आहे अमिश. नेक्स्ट फलंदाज असणार आहे साहिल भोईर. सध्या तरी स्ट्राईक एंड वरती असणार आहे. समीकरण येऊन ठेवलंय 9 चेंडू आणि 10 चेंडू आणि 32 धावा. यावेळेचा चेंडू मला वाटतं तिथं सफल होऊन मारण्याचा प्रयत्न, परंतु पंचांनी फारशी तिथं इंटरेस्टिंग दाखवलेली नाही. पंच नॉट इंटरेस्टेड आहे. पूर्णपणे गोलंदाजाच्या बाजूने कौल दिला जातोय. निर्धाव चेंडूने पूर्णपणे इथं प्रेशराईज केलं जातंय. प्रेशर रिलीज करायला हवा. खरं तर 9 चेंडू आणि 32 धावसंख्यांची गरज. एखाद मोठा फटका येईल का? नाही, परंतु समीकरण चांगलं होत नाही. कनेक्शन वायफाय ब्लूटूथ पेक्षा स्ट्रॉंग कनेक्शन बनवायचं असेल तर तुमची नजर चेंडूवरची इथं दमदार ठेवावी लागेल. परंतु ती नजर इथं जमवताना हे 2 फलंदाज अयशस्वी ठरताना दिसतोय. 8 चेंडू आणि 32 धावसंख्या. 32 धावा 8 चेंडू. पाहूया गोवटणे की आवरे.
यावेळचा चेंडू स्लोवर पद्धतीचा फुलटॉस चेंडू होता. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एकच धाव मिळेल तिथं. पूर्णपणे इथं जखडवून ठेवलेल्या गेल्या आहे. बॅकफुट वरती ढकललं जात आहे. आवरे संघाला पूर्णपणे कंट्रोल मध्ये आहे गोवटणे संघ. आजचा दिवस बघितला तर 7 चेंडू आणि 31 धावा. 31 धावा 7 चेंडू. गोवटणे की आवरे, आवरे की गोवटणे, पाहूया. यश अद्यापपर्यंत मैदानावरती असणार आहे. डावखुरा फलंदाज असल्या कारणाने इथं वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल केले जातात. सात चेंडू 31 धावसंख्यांची गरज असणार आहे. शेवटचा चेंडू या षटकामधील. पुन्हा एकदा व्हेरिएशन पाहायला मिळते. आखूड टप्प्याचा चेंडू, त्याच्यात थोडीशी व्हेरिएशन पाहायला मिळाली आपल्याला. स्लोवर पद्धतीचा चेंडू फेकला होता. या यशला काही समजला नाही. षटक क्रमांक 4 समाप्त होत आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 34 धावसंख्या. 6 चेंडू आणि 31 धावसंख्यांची गरज असणार आहे. परीक्षित सर आपल्याला थांबवतोय. दरम्यानच्या काळामध्ये विनंती असेल, पिरकोन गावचे युवा शेतकरी कामगार पक्षाचे युवा कार्यकर्ते तथा युवा उद्योगपती सन्माननीय हितेश जोशी सर, आपल्याला विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. हितेश जोशी सर. धन्यवाद सर. तर 6 चेंडू आणि 31 धावसंख्यांची गरज असणार आहे. तुम्हाला इथं आता कमबॅक करावा लागेल. हा चेंडू जर तुम्ही निर्धाव गेला तर समजाचा सामना तुमच्या हातामधून निसटला. खरं तर सौरभ आणि योगेशचं खेळणं गरजेचं होतं या संघासाठी. तेच 2 तुर्पाचे एक्के तुमचे चालले नाहीत आणि तिथेच गोवटणे संघाने पूर्णपणे तुम्हाला जखडवून ठेवलाय. डावखुरा गोलंदाज पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. बॅटची काढा, तिथं प्रयत्न केला होता. झेल जमिनीला दान होऊन चौकार का तिथे? नक्की तिथं सीमारेषा पलीकडे जाते चेंडू. चौकार. पाच चेंडू आणि 27 धावसंख्या. गोलंदाज असणार आहे वैभव. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, परंतु इथं स्पिनिंग गोलंदाज असल्या कारणाने जो चेंडू टर्न होऊन तुमच्या बॉडीला लागला, तशाच प्रकारे तुम्ही इथं मिस करून बसलेला आहात. पूर्णपणे आता 4 चेंडू आणि 27 धावसंख्या. पूर्णपणे सामन्यामध्ये औपचारिकता राहिलेली आहे. पूर्णपणे कोणत्याही प्रकारचा मोठा फटका मारूच दिला नाही. सौरभ आणि योगेशला खऱ्या अर्थाने इथं जेर बंद करण्यात यश प्राप्त केलंय गोवटणे संघानं. पुन्हा एकदा इथं विकेट. पाच झाल्यानंतर इथं नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होताना दिसतोय निशांत. निशांत मात्रे मैदानावरती दाखल होताना दिसतोय. 3-27 समीकरण असणार आहे. 3 मध्ये 27 बनवायला लागेल. एखादा चमत्कारच तुम्हाला कमबॅक करू शकतो या सामन्यामध्ये. वाटलं होती की सामना शेवटपर्यंत जाईल, शेवटपर्यंत सामना अतिटटीचा राहील, परंतु तसं काही आपल्याला होताना दिसलं नाही. पूर्णपणे ताकदीनं गोलंदाजी केली. निशांत असतील, निमिष असतील, परेश असतील. परेशने तर खूप सुंदर गोलंदाजी केली गोवटणे संघाकडून. ज्या प्रकारे त्याच्याकडे बघत होते की अशा प्रकारे गोलंदाजी होईल, तशाच प्रकारे इथं गोलंदाजी फेकली गेली. पुन्हा एकदा यावेळी चेंडू जातोय सीमारेषा पलीकडं, येतोय 1 बाउन्स. चौकार, परंतु दिवाळी गेल्यानंतर फटाके वाजून फायदा नाही. दोन 23 समीकरण.
पुन्हा एकदा स्लॉग खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली का नाही, परंतु पंच नॉट इंटरेस्टेड. इट्स लिगल डिलिव्हरी आणि पंच नॉट इंटरेस्टेड असणार आहे. शेवटचा चेंडू आणि मॅच मध्ये फक्त औपचारिकता. जवळजवळ हा सामना गोवटणे संघाने आपल्या बाजूने झुकवूनच घेतलेला आहे. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न आणि यावेळी दांडी गुल